नमस्कार, मी स्नेहल. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्व ईव्हीएम मशीन्स ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले होते तेथील सीसीटीव्ही बंद झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला होता. तब्बल 45 मिनिटे सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद असल्याचं निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळातच सीसीटीव्ही मॉनिटरिंग सुरू झालं. शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि सुप्रिया सुळे यांचे इलेक्शन पोलिंग एजंट असलेल्या लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून हा आरोप करण्यात आलाय. या घडलेल्या प्रकारात काहीतरी काळबेर होऊ शकते अशी चिंता खाबिया यांनी व्यक्त केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे. याच्या पाठीमागे काहीतरी काळबेर तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला. त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय. तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही. पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत. माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय, काय चाललंय. या प्रकरणी निवडणूक विभागाने स्पष्टीकरण दिले. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सांगितलं, या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली आहे. इलेक्ट्रिक कामासाठी केबल काढल्याने सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद होतं. सीसीटीव्ही कॅमेरे सुरूच होते, त्याचा डेटा रेकॉर्ड झालेला आहे, परंतु केवळ डिस्प्ले बंद होतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. पाहत राहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.